शक्ती विज्ञान केंद्र या संस्थेच्या वतीने प्रयोग केंद्र या संस्थेच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. परिस्थितीत मी मरणार नाही, मी त्याशिवाय पुढे जाणार नाही, प्रगती करणारच असा प्रत्येकाचा संकल्प असला पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल करण्याची जबाबदारी आजपासून कोणाची? तुमची, प्रत्येकाची. मागांना स्पर्श करते आहे तो थंडपणा, ती शीतलता, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. एकदम शांत व्हायचंय. राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. येणाऱ्या अडचणी मग त्या अभ्यासामधले असतील, एकमेकांच्या बरोबर वागण्यामधले असतील, किंवा अन्य कौटुंबिक सामाजिक जे प्रश्न आहेत, तर याच्या उत्तर कशा पद्धतीने शोधायची, तर याच्याबद्दलची 3 सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे. हे सूत्र कायम लक्षात ठेवा. तुम्हाला तुमचं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर या सूत्रामध्ये मिळेल. त्यातलं पहिलं सूत्र जे आहे, आपण यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो, अभ्यास करत असतो. आता कोण जास्त अभ्यास करत असेल, कोण कमी अभ्यास करत असेल, परंतु किमान परीक्षेला जाताना पुस्तक चालण्याचं तरी काम करताना एखादा विद्यार्थी अजिबातच अभ्यास करत नसेल, पण परीक्षा जवळ आल्यानंतर तरी थोडा तरी अभ्यास करतो, किमान तासभर तरी, थोडे तरी प्रयत्न तुम्ही करता. परंतु या सगळ्याच प्रयत्नांमध्ये एखादा विद्यार्थी भरपूर अभ्यास करतो. मग सगळ्या प्रकारचे विद्यार्थी आपल्याकडे आहेत, परंतु थोडे तरी प्रयत्न इथपासून भरपूर प्रयत्न इथपर्यंत प्रत्येक जण काही ना काहीतरी काम करत असतो. मग या प्रयत्नांमध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला यश मिळेलच असं नाही. म्हणून पहिलं सूत्र काय आहे, तर अपयश स्वीकारण्याची तयारी हवी. आयुष्यामध्ये प्रत्येकाला कधी ना कधीतरी अपयश येतच. जीवनामध्ये ज्या व्यक्ती खूप यशस्वी झालेल्या आहेत, त्यांचा भूतकाळ जर आपण बघितला तर त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांनी प्रचंड अपयशाला तोंड दिलेलं असतं. म्हणजे एडिसननी जे शोध लावले, तर काही हजार प्रयोग केल्यानंतर त्याला दिव्याचा शोध लागला. अपयश हे येतच, अपयशाला तोंड द्यावंच लागतं. परंतु त्या अपयशामधून जो शिकतो तोच यशस्वी होतो. म्हणून अपयश स्वीकारण्याची तयारी हवी, हे पहिलं सूत्र आहे. पहिलं सूत्र काय आहे? अपयशाला तोंड देण्याची तयारी हवी, अपयश स्वीकारण्याची तयारी हवी, पहिलं सूत्र. दुसरं सूत्र जे आहे ते योग्य वेळेला नकार देता आला पाहिजे. काय करता आलं पाहिजे? नाही म्हणता आलं पाहिजे मला. मग त्याचं पहिलं वाक्य काय? योग्य वेळेला. नाहीतर नाही म्हणायला सांगितलं सरांनी, आईने सांगितलं अभ्यास कर, नाही. सरांनी सांगितले नकार देता आला पाहिजे. शिक्षकांनी सांगितलं उद्या होमवर्क करून या, अजिबात करणार नाही. सरांनी काल तुम्हीच लेक्चर ठेवलं होतं ना, सरांना तुम्ही सांगायला तुम्हीच लेक्चर ठेवलं, त्यांनीच सांगितलं तुमच्या समोर की नकार देता आला पाहिजे. आतापर्यंत आम्हाला तेवढं जमलं नाही, करत नव्हतो, पण तोंडावर बोलता नाही आलं. आता आम्ही सुरुवात करतो. असं नाहीये. नकार देता, कशाला नकार देता आला पाहिजे? योग्य ठिकाणी. मग कोणते योग्य ठिकाण आहे? तर पहिलं योग्य ठिकाण म्हणजे व्यसनांना नकार. तुमच्यापैकी जर मुलांच्या मध्ये, मुलींच्या मध्ये, मी मुलींच्या मध्ये पूर्वी म्हणत नव्हतो, आता म्हणायला लागलोय. याचं कारण मुलींमध्ये सुद्धा व्यसनाधीनतेचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. मुलांमध्ये तर आहेच, परंतु मुलींच्या मध्ये सुद्धा वाढत चाललेलं आहे. व्यसनांना नकार. मी बऱ्याच वेळेला मुलींशी बोलतो की अरे का तुम्ही करता? त्याच्यामध्ये सर पिअर प्रेशर म्हणजे समवयस्कांचा ताण. तर मित्र म्हटलं, मैत्रीण म्हटली म्हणून त्या गोष्टी करायला सुरुवात केली.
मी असं सांगेल की नकार द्या, ते म्हणत असेल आमच्याबरोबर राहू नको तर त्यांच्याबरोबर राहू नका. असे मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे. पहिला नकार कशाला आहे? व्यसनांना नकार. कोणत्याही प्रकारचं व्यसन हे तुमच्या आयुष्याला घातक आहे. घेतलेलं नाहीये. स्क्रीन ऍडिक्शन, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप, ज्या ज्या गोष्टींवर तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल पाहता, सिनेमा थिएटर पासून ते मोबाईल पर्यंत ज्या ज्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल पाहता, ह्या सगळ्या स्क्रीनला नकार. या सगळ्याचा वाईट परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये, आता तुम्हाला काहीच जाणवणार नाही, लक्षात घ्या, परंतु पुढच्या 7 वर्षामध्ये याचे परिणाम कधी दिसायला लागतील? पुढच्या 7 वर्षामध्ये. वयाच्या 21व्या वर्षानंतर हे सगळे परिणाम दिसायला सुरुवात होते. ते म्हणजे तुमच्या मनामध्ये येणारे विचार, विचारांची आंदोलन, ज्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही, मोकळेपणाने बोलायला कोणाची तयारी नसते, तो विचार किंवा तो नकार कशाला द्यायचा आहे? तर मनामध्ये येणारे भिन्नलिंगी आकर्षणाचे विचार. तुमच्या वयामध्ये मुलांच्या मनामध्ये मुलींबद्दलचे विचार येणं आणि मुलींच्या मनामध्ये मुलांबद्दलचे विचार येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. नीट ऐका, याच्याबद्दल कुणीही बोलत नाही. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे विचार मनामध्ये येतात की नाही? येतातच. तुम्ही कसं काय सांगताय मी कधी काय तुमच्या वयाचा होतो? त्यामुळे तुमच्या वयात असताना मनात कोणते विचार येतात हे मला माहिती आहे, परंतु या वयामध्ये काय केलं पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही अजून 50च्या पुढच्या वयाचे नाही आहात. तुम्ही अजून 15-16 वर्षाचेच आहात. 15व्या-16व्या वर्षी मनामध्ये कोणते विचार येतात हे मला माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला मोकळेपणाने सांगतोय की अशा प्रकारचे विचार मनात येणं चूक नाही. नीट ऐका, अशा प्रकारचे विचार मनात येणं चूक नाही. मग चूक काय आहे? अवेळी केलेली चुकीची कृती चुकीच आहे. म्हणून विचारांना नकार द्यायचा आहे. मग विचारांना नकार द्यायचं म्हणजे काय करायचंय? तर योग्य पद्धतीनं विचार करायचे, योग्य पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. योग्य वयात योग्य गोष्टी करणं म्हणजे यश. तुम्ही 16 वर्षाचे झालात, 10वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवणं म्हणजे यश. त्याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या: व्यसनांना नकार, स्क्रीनला नकार, मनात येणाऱ्या चुकीच्या विचारांना नकार. बरोबर 2 सूत्र आहे. 3रं सूत्र आहे, जसं अपयशाला तोंड देण्याची तयारी हवी तसं 3रं सूत्र आहे, यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नका. काय सूत्र आहे 3रं? स्थिर राहता आलं पाहिजे. मी यशस्वी झालो, अपयशी झाल्यानंतर खचून जायचं नाहीये आणि यश मिळवल्यानंतर हुरळून जायचं नाहीये. खूप मला चांगले मार्क मिळाले, आता मीच खूप भारी असं म्हटलं की त्याचा ग्राफ खालच्या दिशेने सुरू झाला. त्यामुळे यश जरी मिळालं तरी यशामध्ये सुद्धा स्थिर राहता आलं पाहिजे. यशाची हवा डोक्यात जाता कामा नये. मला योग्य पद्धतीनं यशाला सुद्धा तोंड देता आलं पाहिजे. या पद्धतीने यश मिळवताना काय करावं लागेल? मी तुम्हाला वाटलं की 2 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातला पहिला उपाय जो आहे तो म्हणजे आजपासून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जी गोष्ट करावी लागणार आहे ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. लक्षात आलं? कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. कष्टाला पर्याय नाही. या ठिकाणी मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधण्यासाठी
माननीय श्रीयुत अजितजी पवाळे सर यांचं आगमन झालेलं आहे। मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा ही एक सामाजिक काम करणारी संस्था आहे। या संस्थेची स्थापना स्वामी विज्ञानानंद यांनी केलेली आहे। ती करण्यापाठीमागे उद्देश काय होता, तर आपल्या सगळ्यांची जी धडपड चाललेली आहे ती कशासाठी चाललेली आहे, तर प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळवायचंय। परंतु ते मिळवण्याचा उद्देश काय आहे, तर प्रत्येकाला सुख हवंय। बरोबर आहे? इथं बसल्यापैकी असं कोणी आहे का की जब तक मैं दुःख नाही पाहिले तर मैं चैन से नहीं बैठूंगा असं म्हणणारं कोणी आहे का? असं कोणीच नाही। उलटा जर प्रश्न मी विचारला की या जगामध्ये सगळ्यात जास्त दुःखी कोण आहे, तर प्रत्येकाचं उत्तर काय असेल? बरोबर आहे ना? प्रत्येक जण म्हणेल मी दुःखी आहे, अहो मला सगळ्यात जास्त त्रास आहे। म्हणजे आता या वर्षी जॉईन झालेल्या व्यक्तीपासून रिटायरमेंटला जवळ आलेल्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक व्यक्ती काय म्हणेल, सगळ्यात जास्त दुःख मला आहे, सगळ्यात जास्त त्रास मला आहे। तुम्हाला काय सांगायचं माझं दुःख? बरोबर आहे? मग प्रत्येक व्यक्ती सुखासाठी धडपड करतोय, परंतु त्याच्या वाटेला खरोखर सुख आलंय का? याचं उत्तर 16व्या शतकामध्ये रामदास स्वामींनी मराठी श्लोकामध्ये देऊन टाकलेलं आहे। जगी सर्व सुखी असा कोण आहे? सगळ्यांचं श्लोक पाठ आहे, पण त्याच्या अर्थाकडे मात्र आपण पाठ केलेली। बरोबर आहे की नाही? सगळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जगामध्ये कोणी सुखी नाहीये, सगळ्यांना दुःख आहे, पण तरी सुद्धा सुखासाठीची धडपड थांबलेली आहे का? नाही, ती दिवसेंदिवस वाढते आहे। मग या सुखासाठीच्या धडपडीमधून आपल्या वाट्याला जे दुःख येतं हे दुःख कमी कसं करता येईल, आणि आता माझ्या आयुष्यामध्ये जे सुख आहे ते मला टिकवतं कसं येईल, याच्याबद्दलचा विचार, याच्याबद्दलचा अभ्यास स्वामीजींनी विज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातून केला। म्हणून मनशक्ती केंद्राचं नाव जे आहे मनशक्ती निव्वे आश्रम असं आहे। तर त्या पायातलं पहिलं स्तंभ आहे तो म्हणजे पालक, आणि दुसरं आहे शिक्षक। शाळेतल्या मुलांचे प्रश्न वेगळे, कॉलेजच्या मुलांचे प्रश्न वेगळे, नोकरी व्यवसायाला सुरुवात केलेल्या युवकांचे प्रश्न वेगळे, नवीन लग्न झालेल्यांचे प्रश्न वेगळे, ज्यांची लग्न होऊन काही वर्ष गेलेली आहेत त्यांचे प्रश्न वेगळे, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वेगळे, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे। या सगळ्याचा अभ्यास स्वामीजींनी या माध्यमातून आपल्या समोर मांडलेला आहे। हा मांडताना स्वामीजींनी जवळजवळ 200च्या वर 5 भाषांमधून पुस्तके लिहिली, 32 प्रकारचे वेगवेगळे अभ्यास वर्ग लावलेला, 1-1 दिवसाचे, 3-3 दिवसाचे, 4-4 दिवसाचे, 8-8 दिवसाचे, 1-1 महिन्याचे अभ्यास वर्ग तिथे घेतले जातात। त्याचबरोबर मानसशास्त्रावर आधारित, मेंदूशास्त्रावर आधारित काही यंत्र चाचण्या तिथे घेतल्या जातात। कारण मुलं किंवा आपणही म्हणतो की अरे मला खूप यश मिळवायची इच्छा आहे, पण माझी एकाग्रता होत नाही, माझी स्थिरता नाहीये, किंवा मी करतोय खूप, माझ्या लक्षातच राहत नाहीये, मी खूप व्यक्तिमत्व चांगलं करण्यासाठी प्रयत्न करतोय, पण अचानक ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला मला त्या गोष्टी प्रेझेंट करता येत नाही। तर अशासाठी काही मेंदूशास्त्रावर आधारित चाचण्या त्या ठिकाणी विकसित केल्या गेलेल्या आहेत। त्या चाचण्यांच्या आधारे योग्य पद्धतीने मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं। तर अशा पद्धतीने हे काम गेली 50 वर्षापेक्षा जास्त काळापासून हे चालू आहे। संस्था स्थापनेचं हे 50वे वर्ष आहे।